साठी आतुर झालेलो आहोत। मी आदरणीय खासदार संभाजीराजे भोसले यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करावं। छावा क्रांतीवीर सेनाचे 6वे अधिवेशनच्या या कार्यक्रमाला इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आपल्या परखड शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं ते आर्थिक विकास अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटीलजी, क्रांतीवीर छावा सेनेचे संस्थापक अध्यक्ष, खऱ्या अर्थाने आता अष्टपैलू नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ते आमचे सहकारी माननीय करणजी गायकर, या छावाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोलापूरचे प्रताप कांचन, इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माननीय माधवराव देऊसकर, इथं उपस्थित तुळजापूरचे आलेले सर्व समन्वयक, शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी आज मेहनत घेतली, मला अगत्याने बोलवलं, एक स्ट्रॉंग नेतृत्व जे सोनखेड किंबहुना नांदेड मधनं जे तयार झालेले ते छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश सचिव प्रदेश अध्यक्ष माननीय राजेश मोरीजी, इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले छावाचे सर्व प्रदेशचे सर्व कार्यकारिणीचे सर्व सदस्य, सन्माननीय विचारपीठ व उशीर होऊन सुद्धा इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले सर्व सोनखेडचे सर्व ग्रामस्थ बंधू, बरेच परखड पद्धतीने असे अनेक मनोगत आपण पाहिलेले ऐकले आणि त्याला कारण सुद्धा, त्या भावना का तीव्र आहेत, त्या भावनांच्या माध्यमातून त्यांना हा मेसेज सरकारपर्यंत का पोहोचवायचा आहे ह्याच्यासाठीच हे अधिवेशन असते। अधिवेशन म्हणजे संभाजीराजे आलेत, शिवाजी महाराजांचे वंशज इथं आलेत म्हणून अधिवेशन होते असं नाहीये। अधिवेशनचा हेतूच हा असतो की आपला दूरदृष्टिकोन काय, संघटनाची पुढे वाटचाल काय आणि वाटचालच्या माध्यमातून आपल्याला समाजाला काय दिशा द्यायची ह्याच्यासाठीच हे अधिवेशन होत असते। आणि मला आनंदाने सांगायचं आहे की जे मुद्दे त्यांनी घेतले ते सर्व मुद्दे रास्त आहेत आणि हे मुद्दे रास्त असताना ज्या पद्धतीने छावा संघटना ही वाढली आहे हे खरोखरच कौतुकास्पद। ज्यावेळी छावा संघटना एक छोटी संघटना होती, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं, शिवशाहू दौरा आम्ही आखला होता आणि शिवशाहू दौरा आखला असताना त्यावेळी नाशिक मध्ये करण गायकर मला म्हटले की आमच्या कार्यक्रम तुम्ही यायला पाहिजे आणि करण कार्यक्रम करतो म्हटलं किती लोक येणार, म्हटलं कशाला जायचं एवढं छोट्या कार्यक्रम, कशाला धाडस करतो, आता कुठं तुझं वय 23 काय 24 वय, म्हटलं एवढा हा वेळ असतोय, संघटनेचं काम करत असते, संघटन वाढवायचं असते पण आणि बाकीच्या गोष्टीचा अभ्यास करत असतो, ही वेळ नाही माझ्यासारख्या एका प्रमुख पाहुण्याला बोलून एक बराच खर्च करून एवढा कार्यक्रम करायचा। पण त्या मुलाच्या जिद्द होती करणच्या आणि त्यांनी कार्यक्रम केला। मी ज्या कार्यक्रमात गेलो किती 8-10 हजार लोक, त्यावेळीच ओळखलं या माणसात दम आहे
आणि हा उद्या हे पूर्ण संघटन महाराष्ट्रापर्यंत करू शकतोय. तरी माझ्या मास्टर मला आठवते मी बोललो होतो की हे काय रोपटं तिथंच थांबणार नाही, वटवृक्ष झाल्याशिवाय हा गप्प बसणार नाही. आणि म्हणून ही जी संघटना आज पूर्ण महाराष्ट्र राज्यातील उभा केली आहे 7-8 वर्षात, हे खरोखरच उल्लेखनीय. वय त्याचं 32. तुम्ही त्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष बघितलं त्यांचं वय काय, तुम्ही प्रदेश अध्यक्ष बघितला त्यांचं वय बघा. प्रदेश अध्यक्षांची नात होती माझ्या बाजूला, आणि करण हा 32 वर्षाचा नुसता मुलगा आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या संघटनेमध्ये एक मान सन्मान मिळत असल्यामुळे मोठे ज्येष्ठ लोक सुद्धा या संघटनेत आता या लागलेले हे कामाची पोचवा. राजेश मोरेंचं कौतुक ह्याच्यासाठी आहे मला, आणि आज कार्यक्रम येण्यासाठी सुद्धा मी का आलोय मला मुद्दाम आपल्याला सांगायचंय. कारण इथून मला परत हैदराबाद गाठायचं आणि हैदराबादवरून सकाळी परत पाटे मला फ्लाईट पकडायची. मी परवा हे मराठा आरक्षणाचे हे सगळे आंदोलन चालू असताना दसरा हा सण दसरा छत्रपतींच्या साठी हा फार महत्वाचा असतो, आणि 9 दिवस आम्ही कोल्हापूर शक्यतो सोडत नाही ते नवरात्राच्या सणाचे. पण ज्यावेळी मला समजलं की मराठवाड्यात एवढी अतिवृष्टी निर्माण झालेली आहे, इतका भयानक पाऊस समोर आलेला आहे, एवढा पाऊस केव्हा मराठवाड्याने पाहिला नाही, आणि अशा वेळी छत्रपतींनी नवरात्र सण साजरा करायचा काय, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आपण जायचं. आणि मला वाटलं मी जर छत्रपती घराण्यात माझा जन्म झालाय तर हे सण मी हे सगळे नंतर या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज सुद्धा असले असतील, शाहू महाराज असले असतील, ते म्हणतील पहिले शेतकऱ्यांच्या काय अडचणी हे समजून घ्या. शेतकरी आज दुःखी आहे आणि तुम्ही सण साजरा करताय. तुम्ही त्यांच्या दुःखात जायला पाहिजे, त्यांच्या भावना ह्या सरकारच्या दरबारपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या मिनिटालाच मी पुन्हा बीड असेल, पुन्हा लातूर परिसर असेल, आम्ही सगळा परिसर तो हिंडून काढला, पिंचून काढला, सरकारपर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या. त्यावेळी जास्त काही खोल जात नाहीये, पण हे सगळं करत असताना मी कोणालाही बोलवलो नाही. आणि मला आनंद आहे की त्यावेळी करण गायकर नाशिकवरून आले, राजेश मोरे नांदेडवरून आले. म्हणजे ही जी समाज जी हे शेतकऱ्यांची जी शेतकऱ्यांच्या बद्दलची भावना होती, त्या भावनेचं मी कदर करतो, आणि म्हणून मी ह्या कार्यक्रमाला तिथे मी राजेश मोरेचं मला मुद्दाम सांगायचं काय कौतुक करायचंय. मी ज्यावेळी चिखलात गेलो, वजन काही कमी नाहीये, मी की जेवढ्या गुडघ्याच्या लेवलवर चिखलात गेलो, मला स्वतःला बॅलन्स करता येत नव्हतं का. 1-1.5 महिना ते पाणी म्हणजे शेतात होतं. त्या शेतात राजे एकटे गेले तर मी काय लांब थांबायचं म्हटलं, कपडे बिपडे काय बघितले नाहीत, तेवढ्या चिखलात धडाधड आपटत मला राजाला सांभाळायला. या छत्रपतींच्यावर असणारं प्रेम हे मी त्यातनं बघून घेतो. मगाशी नरेंद्र पाटलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या वडिलांनी मराठा समाजासाठी पहिलं जर कुणी बलिदान दिलं असेल तर त्यांच्या वडिलांनी अण्णासाहेब पाटलांनी दिलं. आज 58 मोर्चे होऊन सुद्धा दुर्दैवाने आपला एसीबीसी साठी आपला लढाई आज तो कोर्टात गेला, सर्वोच्च न्यायालय त्याला 1 वर्ष स्थगिती दिलेली. पण हे मराठा समाज आरक्षण का पाहिजे, का कोण मराठा आणि ओबीसी भांडण लावते, ह्याचा कुणी विचार केलाय का. मी नेहमी माझ्या भाषणात बोलून दाखवतो की शिवाजी महाराजांनी स्वराज्य जे निर्माण केलं हे काय नुसतं मराठ्यांसाठी स्वराज्य नव्हतं, ते स्वराज्य होतं 18 पगड जात आणि 12 बलकदारांसाठी. आपले मावळे सगळ्या जातीतले पाहिजेत, हा त्यांचा दृष्टिकोन होता. बरोबर 200 वर्षानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. पहिलं आरक्षण देशातलं 50% आरक्षण. आता या आरक्षणामध्ये कोण कोण होतं, त्यामध्ये अनुसूचित जाती होत्या, अनुसूचित जमाती होत्या, ओबीसी होते आणि मराठा समाजाचा समावेश होता. आता मला सांगा, जर हे 2 महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि 9वे वंश राजे छत्रपती शाहू महाराज हे दोघं म्हणतात की नुसतं मराठा नाही, आपल्या सुखाने जर नांदायचं असेल तर सगळ्या समाजातल्या लोकांना एका छताखाली आणणं गरजेचं आहे. आणि आज काय परिस्थिती, मराठा समाजाला बाहेर फेकले गेलेले.
मग माझी जबाबदारी नाही का या मराठा समाजात त्या प्रवाहात आणायला? माझी जबाबदारी नाही का की एका गरीबाला जर आरक्षण मिळत असेल मग तो बहुजन समाजातला असेल मग मराठा समाजात सुद्धा मिळत, ह्यांची काय चूक आहे? आज माझा लढा या 15% श्रीमंत वर्गासाठी नाहीये, जो गरीब मराठा वर्ग आहे 85% त्यांच्यासाठी माझा लढा आहे. आणि ह्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे. मध्यंतरी कोणीतरी आणीच काय उलट सुट्ट बोललं की संभाजीराजे हे वार करायला लागलेत. कोणाच्यावर? दलित समाजाच्यावर आणि ओबीसीवर. ज्यांनी केलं त्याचं नाव सुद्धा मला घ्यायचं नाहीये. पण सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे, ज्या घराण्यात माझा जन्म झालाय, ज्या घराण्याने आम्हाला शिकवलंय की सगळ्या बहुजन समाज 18 पगड जात 12 वर्ष एकत्र घेऊन जायचं, ज्या राजाजी छत्रपती शाहू महाराजांनी माणगावच्या सभेत काय म्हटले, शाहू महाराज माणगावच्या सभेत कोल्हापूर जिल्ह्यात ह्याच्या पुढचं बहुजनांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार म्हणतात. काय मोठं वाक्य. आणि आणि बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, ज्यावेळी कोल्हापूरला आले त्यावेळी शाहू महाराज हयात नव्हते की माझी जयंती साजरी करू नका, पण तुम्ही शाहू महाराजांची जयंती साजरी करा. आता हे विचार आपण विसरायचे का? या शाहू महाराजांच्या मुळे जे 50% आरक्षण दिलं ते बाबासाहेब आंबेडकरनी आपलं आरक्षण आपल्या घटनेत त्यांनी ते 50% आरक्षण आणलं. या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या महापुरुषांच्या. या सगळ्या महापुरुषांनी सगळ्या समाजाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एक ठराविक लोक असं ओबीसी, मराठा समाज, दलित समाज त्या सगळ्या मराठ्यांच्या पासून लांब करायला लागले. मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, यांनी सगळ्यांना घेऊन आज बंद झालेले. 1967 पर्यंत आपल्याला केंद्रातून आरक्षण होतं ओबीसी मध्ये. मग आता का नाही? कोणी लढा उभा केला तर ते ओबीसीच्या विरुद्ध आहेत. म्हणून माझी एक सगळ्यांना विनंती आहे, आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे, आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी माझा लढा आहे. मी आज काय जास्त पुढे बोलणार नाही, का मला हैदराबाद गाठायचं आहे, पण निश्चितपणाने एवढंच सांगत या प्रसंगी की करण कायकर आणि त्यांची पूर्ण टीम मनापासून ज्या पद्धतीने काम करायला अशा तुमच्या चांगल्या विधायक कामासाठी मग नरेंद्र पाटील असतील किंवा मी असो, आम्ही तुमच्या पूर्ण पाठीशी असणार आहे. मला एवढंच बघायचंय की तुमची एवढी ताकद वाढायला पाहिजे रे, मला एवढी तुमची ताकद वाढायला पाहिजे रे की उद्या क्रांती छावा सेना संघटनेची ताकद आहे पूर्ण महाराष्ट्र, कोकणापासून ते पूर्ण विदर्भापर्यंत तुम्ही तुमची ताकद वाढवा. तुम्ही यात 8 वर्षात कितीतरी तुम्ही जिल्ह्यात पोहोचले. सांगली सारख्या ठिकाणी, सांगली कोल्हापूरच्या लागून जिल्हा आहे. मी परवा इकडं परभणी म्हणतो लातूरला येत होतो, त्यावेळी शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी तो सांगलीत मला किती लोक भेटले, 400-500 लोक भेटायला. मी म्हटलं बाबा करोना जर लाभ थांबा. नाही शिवाजी महाराज की जमीन कोण आहेत काय बघू म्हणत नाही. करण कायकरांची आमची संघटना आहे, छावा क्रांतीवीर ही संघटना सांगलीचं. म्हणजे आज सांगली सारख्या ठिकाणी सुद्धा आज 500 लोक माझ्या स्वागताला थांबले. ही ताकद त्यांनी निश्चित चांगली निर्माण केलेली आहे. पण ह्या सगळ्या मुलांना माझी विनंती हीच आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर वाचायला पाहिजे. तुम्ही नुसतं शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा जय जयकार करून चालणार नाही, तर त्यांचा विचार आपण कसं आत्मसात करू, कसं आत्मचिंतन करू, आपण नवीन पिढीला कसं एक चांगलं प्रबोधन करू शकतो. आपल्या हे नवीन प्रबोधन करत असताना आपण आपले शेतकरी असतील, कष्टकरी असतील, या लोकांच्यासाठी आपण आवाज कसा उठवायचा हे शिकायला पाहिजे सगळं. आणि मला आज आनंद आहे, आज करण एकदम इतकं परखड बोलला, मग तो सरकार असून दे, सरकारच्या बाहेर असून दे, पण शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, समाजाचे प्रश्न असतील, हे राजकारणाच्या पलीकडे आहेत. हा सुद्धा त्यांनी मेसेज चांगला दिला. म्हणून मला त्याचं अनेक भाषणाच्या पैकी आजचं भाषण मला मनापासून आवडलं. त्यांनी कोणाला सोडलं नाही, त्यांनी थोडक्यात संभाळण्याची भूमिका त्यांनी आज पाळलेली असं मला दिसते. तर मी सुद्धा कोणाला मला काय घेणं देणं नाही. जी समाजाची जी भावना आहे तीच आपली भावना आहे. जो समाजाच्या विरोध बोलतो त्याच्या विरोध हा माझा पूर्वीपासून मूळ मंत्र आहे आणि तेच त्यांनी आज घेतला. याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन, दिवाळी शुभेच्छा द्यायची की मोठा प्रश्न आहे. आपण किती एवढ्या संकटात आहोत. हा शेतकरी हे पैसे आपल्याला मिळतात ते पहिले बघायचे, नाही तर परत माझा आवाज व्हायचाच. दिवाळीच्या अगोदर सगळ्यांना जे पैसे द्यायचे ठरवले सरकारने ते देतात की आपण बघू.
नाही दिलं तर परत संभाजीराजेंना आवाज उठवायला लागणार आहे. आज पत्रकार बंधूंना जर छापायचं असेल तर एवढंच छापा, बाकी काही छापायची काही गरज नाही. दिवाळीच्या अगोदर देतो म्हटलेत ना, तर बघू आपण देतात काय नाही ते दिलं तर राजेश मोरे नुसता फोन करा मला तुम्ही, मग आपण बघू काय करायचं. आणि म्हणून एवढंच बोलू आणि परत सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमाला यायला उशीर झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी काय आज काय भरपूर थकलो असल्यामुळं बाकीची भाषा मी काय आज वापरली नाही. जसे आज इतके चांगलं परखटपणे सगळ्यांनी बोललेत, पण सगळ्यांना ते जाऊन पण परत सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजे.